सोयाबीनचे हमीभावाच्या खाली विक्री। महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन उत्पादन करतात। केंद्र सरकारने वर्ष 2024 ते 25 या वर्षासाठी सोयाबीनचा किमान हमीभाव 4892 रुपये निश्चित केला आहे। मात्र सध्या काही व्यापारी आणि व्यावसायिक सोयाबीनची खरेदी हमीभावाच्या खाली म्हणजे सुमारे 3900 रुपये ते 4200 रुपयेच्या जवळपास करत आहेत असे वाचण्यात येत आहे। एक प्रकारे ही शेतकऱ्यांची लूटच आहे। ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंताजनक आहे आणि त्यावर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे। शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी काही ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे। सोयाबीन उत्पादनाचा खर्च विचारात घेतल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्याला प्रति 100 किलो सोयाबीन उत्पादनासाठी साधारण 4000 रुपये ते 4500 रुपये खर्च येतो। या खर्चामध्ये बियाणे, खत, पाणी व्यवस्थापन, मजुरी, कीटकनाशके फवारणी आणि इतर आवश्यक गोष्टींचा समावेश होतो। या खर्चानंतर शेतकऱ्यांना आपला नफा मिळवण्यासाठी केंद्र सरकारने हमीभाव किमान 4892 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे। शेतकऱ्यांनी कोणती पावले उचलावीत? सर्वात पहिले पाऊल म्हणजे कुठेही व्यापारी हमीभावाच्या खाली सोयाबीन विकत घेत असल्याचे आढळल्यास त्या व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवावी। तुम्ही तुमच्या नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे, APMC किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकता। या तक्रारीत तुम्ही त्या व्यापाऱ्यांचे नाव, विक्रीची तारीख आणि सोयाबीनचा दर यासंबंधी माहिती द्यावी। या तक्रारीद्वारे प्रशासनाला या प्रकारची माहिती मिळेल आणि संबंधितांवर कारवाई होईल। जर व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे दिसून आले तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता। व्यापाऱ्यांनी सोयाबीन हमीभावाच्या खाली विकत घेतल्यास हा एक गंभीर गुन्हा ठरू शकतो। मात्र अशी तक्रार करताना ती शेतकरी गट किंवा संघटना यामार्फत करावी। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून या विषयावर अधिकृत तक्रार नोंदवावी। या अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे अधिकार असतात, त्यामुळे ते व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू शकतात। जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाची मदत घेतल्यास शेतकऱ्यांना अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची संधी मिळेल। शेतकऱ्यांनी आपापल्या कृषी संघटना किंवा सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधावा। संघटनात्मक बळ वापरून शेतकरी व्यापाऱ्यांच्या विरोधात एकत्रित आवाज उठवू शकतात। संघटनांनी एकत्र येऊन तक्रार दाखल करणे अधिक प्रभावी ठरू शकते। यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण होतो आणि व्यापारी कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन सरकारी खरेदी केंद्रांमध्येच विकली पाहिजे। सरकारी केंद्रांमध्ये हमीभावानुसार दर मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळते। तसेच सरकारी खरेदी केंद्रांमधील व्यवहार अधिक पारदर्शक असतात। शेतकऱ्यांनी सरकारी केंद्रांचा अधिकाधिक वापर करून आपल्या उत्पादनाची योग्य किंमत मिळवावी। सोयाबीनचे हमीभाव हे शेतकऱ्यांच्या हक्कांची हमी आहे आणि कोणत्याही व्यापाऱ्यांनी त्याचा अपमान करणे हे गंभीर आहे। शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून आपल्या हक्कांची जाणीव ठेवली पाहिजे आणि कायदेशीर कारवाई केली पाहिजे। शेतकऱ्यांचे हक्क कायम राहतील याची दक्षता घेणे हे सरकारचे, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावाच्या खाली विकावे लागल्यास त्यांना आर्थिक नुकसान होते। उत्पादनाचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांना काहीच शिल्लक राहत नाही। उलट काही वेळा त्यांना कर्जातही जावे लागते। शेतकरी मोठ्या आशेने शेती करतात, परंतु जर बाजारात त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नसेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळते। अशा स्थितीत शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे वाढते आणि त्यांचे जीवन अधिकच कठीण बनते। जर शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे तक्रार नोंदवली आणि कायदेशीर पावले उचलली तर त्यांना त्यांच्या हक्कांची प्राप्ती होऊ शकते। हमीभावाच्या खाली विक्री थांबवली गेली तर शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळेल। यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल। शेवटी शेतकऱ्यांचे हित हेच समाजाचे हित आहे आणि ते टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत।